जेव्हा जेव्हा असं वायफळ वक्तव्य करण्यासाठी निशिकांत दुबे त्या ठिकाणी उभे होतात, उभे झाल्याबरोबर त्यांचा माईक त्या ठिकाणी सुरू होतो. खरं तर हे चुकीचं आहे. म्हणजे अध्यक्ष हे जबाबदार खुर्चीवरती त्या ठिकाणी बसले असताना मग अशी पार्सलिटी ते कसे का करू शकतात? जर चुकीचं बोलत असेल त्यांचे माईक चालू होते. आमचं देखील मागणी तेच होती की ज्या पद्धतीने आमचे खासदार चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी झालं म्हणून वेलमध्ये गेले, त्यांनी आक्रोश व्यक्त केला, त्यांना 8 लोकांना त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं. तेच सस्पेंडची कारवाई ही निशिकांत दुबेवरती करण्यात यावी, पण कुठलाही निर्णय हा अध्यक्षाकडून त्या ठिकाणी झाला नाही. आता जे आरोप म्हणजे कुठेतरी हा विषय बाजूला सारण्यासाठी हा महिला खासदारांवरती आरोप केलेला हा चुकीचा आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला असे म्हणतात की त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही जे तिथे गोंधळ घातला तो लोकशाहीवरचा काळा डाग आहे. खऱ्या अर्थानं गोंधळ घातला म्हणजे तो आमचा हक्क होता की अध्यक्ष अशा पद्धतीची पार्सलिटी कशी करू शकते? अध्यक्ष फक्त एका बाजूचं ऐकून घेते, दुसऱ्या बाजूचं अजिबात ऐकून घेत नाही. आमची तीच अपेक्षा होती की जबाबदार खुर्चीवरती ते बसल्यानंतर त्यांनी सगळ्यांना समानतेचा न्याय हा दिला पाहिजे, पण कुठेतरी ते एका बाजूने न्याय देतात, दुसरी बाजू ऐकून घेत नाही. म्हणून अध्यक्षाच्या चेअरवरती गेलो आणि बोलणारे लोक हे चुकीचे कुठे होते की जी कारवाई तुम्ही चुकीचं बोललं, चुकीचं रेकॉर्डवरती आलं, विरोधी पक्षनेता मॅगझिन मधून बोलू शकत नाही, मग मॅगझिन मधलं पाहूनच त्या ठिकाणी निशिकांत दुबे देखील बोलले. मग तीच निलंबनाची कारवाई तुम्ही निशिकांत दुबेवरती का करत नाही? हेच सगळ्या खासदारांचं म्हणणं हे अध्यक्षांना होतं. फोटो आलेला आहे सोशल मीडियावर की त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण पंतप्रधानांच्या जागेपर्यंत पोहोचलेलं दिसत आहेत, ज्यामध्ये 7 असं मार्किंग करून त्यामध्ये 7 खासदार हे पंतप्रधान जिथे बसतात तिथपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. जागेपर्यंत म्हणजे जागेच्या जवळ गेलो, पण सगळ्यांना माहित होतं, अख्ख्या सभागृहांना माहित होतं की पंतप्रधान जागेवर येणारच नाहीये. पंतप्रधान जर का त्या चेअरवरती बसून असते ना महिला खासदार गेले असते तर आम्ही मान्य केलं असतं, पण पंतप्रधान सभागृहात येणार नाही, ते भाषण करणार नाही, हा निरोप अर्ध्या तासाआधी सगळ्या सदस्यांना मिळाला. एक मुद्दा समोर येतोय, राहुल गांधी जे पुस्तकावरून वाद सुरू आहे ते प्रत पंतप्रधानांना देणार होते, त्यामुळे पंतप्रधान हे सभागृहात आले नाही असंही काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. पण राहुल गांधी प्रत देण्यासाठी राहुल गांधींना बोलू तरी कुठं दिलं? विरोधी पक्षनेत्याचा तो अधिकार होता, पण आपण पाहिलं असेल जवळपास 2 दिवसापासून ते बोलायसाठी प्रयत्न करत आहे, पण साध्या त्या 4 लाईनमध्ये असं कोणतं रहस्य राजनाथ सिंगाचं दडलंय की त्या 4 लाईनची सुरुवात करून साधा बॉर्डरचा विषय काढला की स्वतः त्या ठिकाणी संरक्षण मंत्री हे स्वतः उभे होतात आणि विरोधी पक्षनेत्याला बोलू देत नाहीये, जेव्हा की विरोधी पक्षनेत्याचा तो अधिकार आहे बोलण्याचा. चंद्रपूरच्या महापौर पदासंदर्भात आज उपमहापौर पद हे वडेट्टीवार गटाने त्यासाठी अर्ज भरणार आहे. वडेट्टीवार गटनेते पदासाठी देखील त्यांचं नाव समोर आलेलं आहे. चंद्रपूरचं नेमकं काय सध्या सुरू आहे? या संदर्भात दिलेला आदरणीय के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे बैठक झाली. महापौर हा माझ्या गटाचा राहील, उपमहापौर हा वडेट्टीवारांच्या गटाचा राहील आणि 2.5 वर्षानंतर त्यांचा महापौर होईल आणि माझा उपमहापौर राहील, हे त्या ठिकाणी निश्चित झालं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आज फॉर्म भरण्याची तारीख होती. महापौरसाठी मी नामांकन अर्ज दाखल केले, उपमहापौरसाठी त्यांनी नामांकन अर्ज. पहिल्या 2.5 वर्ष तुमच्याकडे असणार आहे महापौर पद? पहिलं 2.5 वर्ष आमच्या गटाकडे राहील किंवा त्यांच्या गटाकडे राहील असं नाही. म्हणजे वाट्याला जरी गेलं असलं तरी निवडून आलेले सदस्य सगळे आमचे आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहिलं महापौर पद राहील. ताई, शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील उमेदवारी अर्ज भरलेला, म्हणजे ज्यांचा सपोर्ट तुम्ही घेणार होते तेच त्यांच्याकडनंच आता अर्ज दाखल केला गेलाय. नाही, अर्ज दाखल करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आम्ही देखील आमच्या 4 उमेदवाराचे अर्ज दाखल केले, पण 10 तारखेला किती अर्ज त्या ठिकाणी स्टँड राहते आणि किती माघार घेतल्या जाते हे पाहणं महत्वाचं आहे. थँक्यू.